हरियाणाचे नवे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंग यांनी केलेलं एक विधान प्रचंड चर्चेत आलंय. ते म्हणाले, आजकाल जे लोक थार गाडी किंवा बुलेट बाईक चालवतात त्यांच्यात काही प्रमाणात गुंड प्रवृत्ती दिसते. सोबतच त्यांचं म्हणणं असं आहे की लोक स्टंटबाजी करतात, सिग्नल तोडतात आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. म्हणून पोलिसांनी असं वाहन बघितलं की थोडं लक्ष ठेवायला हवं, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे हरियाणा पोलिसांच्या मते थार आणि बुलेट गाडी घेऊन कोणी फिरत असेल तर ते गुंड आहेत, असा प्रश्न तिथल्या नागरिकांना पडतोय. ओ.पी. सिंग म्हणाले, थार किंवा बुलेट चालवणं म्हणजे फक्त वाहन चालवणं नाही, ती एक मानसिकता दाखवते. लोक कोणती गाडी घेतात त्यावरून त्यांची वृत्ती ओळखता येते. म्हणजे जे लोक वर्षानुवर्ष मेहनत करून कमवून स्वप्नातली गाडी घेतात ते गुंड प्रवृत्तीचे आहेत का? ही मानसिकता हरियाणा पोलिसांची चुकीची आहे. याबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. काही जण म्हणाले की थार किंवा बुलेट असणं म्हणजे गुंडगिरी नव्हे, ही फक्त आवड आहे. तर इतर काहींनी ओ.पी. सिंग यांच्या मतांवर त्यांची समजूत काढत म्हटलं की अनेकदा अशा वाहनांनीच लोक नियम मोडताना दिसतात आणि मोडतही असतील, पण प्रत्येक व्यक्ती सारखा नसतो, हे पोलिसांना कळायला हवं. आणि त्यांनी असा गाडीवरून माणसं ओळखण्याचा प्रयोग करू नये, अशी देखील कमेंट्स त्यांना मिळाली होती.